आज आपण करणार आहे गाठी शेव. तर याच्यासाठी ना 400 ग्रॅम मी बेसन घेतलेले आहे सम्राट. आणि दुसरं काही लागणार आहे त्याच्यासाठी कुटलेली मिरे, ओवा, हिंग, मीठ आणि पापडखार. हे दोन्ही मीठ आणि पापडखार चवीनुसार घ्या. ते आता आहे ना त्याचं आहे ना एक इमल्शन करावं लागतं. तर त्याच्यासाठी ना मी 1 वाटीला थोडंसं कमी तेल घेतले आणि 1-1.5 वाटी पाणी घेतलेले आहे. हे ना आपल्याकडं बीटर असेल त्याने किंवा मग मिक्सरवर करायचं. तर हे इमल्शन आहे ना खूप महत्त्वाचं आहे, ह्याच्याशिवाय नाही होणार. कारण ते जर केलं तर एकदम दुकानातल्यासारखी हॉटेलसारखी होते. याच्यात पापडखार, हिंग, मीठ टाकून घेतलं आणि हे ना थोडंसं जरी जास्त झालं ना तर ते खारट होतं. तर ते आहे ना जरा चवीनुसार मीठ आणि ते घ्या. मला थोडं जास्त वाटलं म्हणून मी परत थोडं काढून ठेवलं. आता हे चांगलं मिक्सर करून घ्या. असं पांढरं झालं पाहिजे. अशी पांढरं त्याचं हे झालं पाहिजे, इमल्शन म्हणतात त्याला. आणि ना ते मग आता बेसन पिठात मी खड्डा केला आहे, त्याच्यातच ते मिरे आणि ओवा टाकून घेतले आणि ते मिक्सरमध्ये तयार केलेलं इमल्शन टाकून घ्यायचं सगळं. एकसारखं करायचं सगळं. पाणी ना थोडं थोडंच पाणी टाकायची गरजच पडणार नाही आणि लागलं तरी एकदम थोडंसं अंदाजानुसार. आता हे सुद्धा मी सगळं टाकून नाही घेतलं, थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि हे ना घट्टच मळायचं पीठ, जास्त कडक नाही मळायचं. आणि मग नंतर लूज करून घ्यायचं हळूहळू. एकदम परफेक्ट हॉटेलसारखी झाली होती, एकदम छान होतात. असं चहाच्या वेळेस याच्या टाईमपासला असं चांगलं आहे. आता हे ना हळूहळू मळून घ्यायचं, थोडं अंदाजानुसार टाकत टाकत. आता हे मळून झालं एकदम छान मस्त. आता काय करायचं, थोडंसं भाग तोडून घेतला मी आणि पाण्यात हात घेऊन ते असं चांगलं फेटून घ्यायचं. तेवढाच भाग थोडं थोडं असं फेटत राहायचं. आणि मग सोऱ्यात, आणि ना सोऱ्या ह्याला आहे ना एक सेपरेट झाऱ्या असतो हलवाईवाल्यांकडं. पण आता तो झाऱ्या मी घ्यायला गेली होती, पण तो 450 आणि म्हटलं नाही का घेऊन कुठं परत ठेवायचं. मग त्याच्यासाठी मी सोऱ्याचं थोडंसं ते प्लेट आणली, सोऱ्याची ती चकती मला मिळाली आणि त्यांनी पण बघा छान होतात. आता त्याच्यात मी घालून घेतलं सोऱ्यात. फक्त ते ना थोडासा गोळा काढून थोडासा फेटून घ्यायचा आणि मग टाकायचं त्याच्यात सोऱ्यात. असं जसं मळलंय तसंच नाही टाकायचं, ते मेन आहे. छोट्याच गोष्टी आहे पण त्या मेन आहेत. तेल गरम करून घेतलं इकडं, आता हे टाकायचं. हे पहा तसंच डिझाईन येतं एकदम. फक्त मी ना आता ते निघलं ना थोडं थोडं गोल करण्याच्या ऐवजी मी असे उभेच काढून राहिले. असं तोडून घ्यायचं ते गोल हे करण्यापेक्षा, म्हणजे नाही का नंतर तुकडे काढायला बरं पडतं. तुम्हाला झाऱ्या आणायचं जर हे जमलं तर झाऱ्या पण आणू शकता, पण काही गरज नाही आहे. आपण कधी वर्षातून एकदा दोनदा कधीतरी करणार. आता किती छान फुलले पहा, ते मिठाईवाल्यासारखेच झाले ते एकदम असे खुसखुशीत. तुम्ही माझा व्हिडिओ पाहता तसं करून पण पहा. आवडल्यास आहे ना सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुम्ही करत नाही तेवढं करा. आता झाले हे, काही जास्त लाल होऊ द्यायचे नाही आहे. असेच थोडेसे हे असताना हे करायचे, फक्त कच्चे राहू द्यायचे नाही
आणि लाल नाही होऊन द्यायची, कमी ह्याच्यावरच तळायची. हे पहा किती छान झाले पहा असं. हे पहा तुम्हाला लक्षात येत असेल पाहून, एकदम मिठाईवाल्यासारखेच झाले आणि खायलाही तसेच वाटत होते, एकदम छान. वेळ पण काही लागत नाही, पटकन होतात. तर पहा नक्की करून. झाले तयार.